मंडळी, सध्या महायुती असो व महाविकास आघाडी, जागा वाटपावरून दोन्हीकडे रस्सीखेच सुरू आहे। त्यातही सगळ्यात जास्त कुटाणा झालाय महाविकास आघाडीचा, कारण त्यांच्याकडून अजूनही प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला सोबत घेण्यासाठी ऑफिशियली ग्रीन सिग्नल मिळालेला नाहीये। दरम्यान परवा महाविकास आघाडीचं जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात होतं। वंचितनेही महाविकास आघाडीकडे त्यांचा प्रस्ताव ठेवल्याचं कळतंय। जिथं वंचितचा प्रभाव आहे त्या 27 जागांची माहिती त्या प्रस्तावात दिलेली होती। पण कधी आम्ही मवियासोबत आहोत तर कधी स्वबळावर लढणार आहोत असा नारा वंचितकडून केला जात असतो। तसंच याआधीही प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाबाबत जी वक्तव्य केलेली आहेत त्यावरून त्यांचा नेमका टेक काय आहे याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे। वंचितच्या या भूमिकेवर अनेक राजकीय विश्लेषकांनी वेगवेगळी मतं मांडलेली आहेत। वंचितची भूमिका ही अडेलतट्टूपणाची, संशयास्पद, भाजपपूरक आहे किंवा वंचित भाजपची बी टीम आहे असे अनेक आरोप त्यांच्यावर होत आलेले आहेत। जरी वंचितनं हे सगळे आरोप नाकारले असले तरी मुद्दा असा आहे, सध्या महाविकास आघाडीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात जागांची मागणी करण्यामागं प्रकाश आंबेडकरांची नेमकी भूमिका काय आहे? राज्यात पक्षफुटीचं पीक आलंय, त्यातून बड्या पक्षांची जी ताकद कमकुवत झाली आहे त्याचा विचार करून प्रकाश आंबेडकर अधिकाधिक जागा पदरात पाडून राज्यात त्यांच्या पक्षाला गिअर अप करण्याच्या तयारीत आहेत का? वंचितच्या मनात नेमकं काय त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा। नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। तर मंडळी, सध्या देश असो वा राज्य, भाजपसारख्या बलाढ्य शत्रूला हरवण्यासाठी सगळे विरोधक एकवटलेले दिसत आहेत। त्यातूनच देशात इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी सुरू झाली। महाराष्ट्राबद्दल बोलायचं झाल्यास महाविकास आघाडीत ठाकरे गट, शरद पवार गट, काँग्रेस आणि इतर घटक पक्षांची एकजूट झालेली आहे। ठाकरेंसोबत युती केल्यामुळे वंचितला सुद्धा मवियाचा घटक पक्ष मानण्यात येते। पण अद्याप वंचितकडून आपण महाविकास आघाडीसोबतच आहोत असं ठामपणे सांगण्यात आलेलं नाहीये। जागा वाटपाच्या तिढ्यामुळे महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये कोल्ड वॉर सुरू आहे। सुरुवातीच्या काळात प्रकाश आंबेडकर समसमान जागा वाटपाची मागणी करत होते, कारण त्यांच्या मते 2014-2019च्या निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांनी राज्यात अनेक मतदारसंघात 2 किंवा 3 नंबरची मतं घेतली होती। ती ताकद पाहता प्रकाश आंबेडकर यंदाच्या लोकसभा निवडणुकांसाठी अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करतायत असं बोललं जाते। दुसऱ्या बाजूला राज्यात पक्षफुटीमुळे उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांची ताकद थोडी कमी झाली आहे। मोठा जनाधार असलेले अनेक नेते महायुती सरकारसोबत गेल्यानं दोन्ही पक्षांची ॲक्च्युअल ग्राउंड लेवलवरचा कनेक्ट कमी झालेला आहे। काँग्रेसचेही 2 बडे नेते अशोक चव्हाण, मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकून सत्तेची साथ धरली। म्हणजे फुटीमुळे जो फटका ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसला बसलाय ते पाहता तुमच्या इतकीच राज्यात आमची पॉवर आहे हे दाखवण्याची संधी आता वंचितला आहे। त्यामुळे प्रकाश आंबेडकर किमान 8 ते 10 जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करतायत असं बोललं जाते। आणि जर असं घडलंच तर वंचितचा अर्धा विजय यातच झाल्यासारखा आहे। कारण वंचितचा इतिहास पाहिला तर दलित, वंचित, शोषित समाजाच्या अनेक घटक पक्षांना घेऊन वंचित बहुजन आघाडीची मोड बांधलेली आहे। त्या घटकांची प्रत्यक्ष निवडणुकीत निवडून येण्याइतकी ताकद दिसून आली नसली तरी त्यांचं उपद्रव मूल्य मात्र जास्त आहे। कारण जिथं जिथं वंचितनं लढाई दिली आहे तिथं तिथं 2 किंवा 3 नंबरची मतं घेणारा पक्ष म्हणून वंचितकडे पाहिले जाते। पण त्यांच्या या ताकदीचा फायदा केवळ युती किंवा आघाडीच्या पक्षांनी निवडणुकांपुरता घेतला गेला याचीही जाण प्रकाश आंबेडकरांना आहे। पण तरीही राजकारणाच्या मुख्य धारेत यायचं असेल किंवा निवडून यायचं असेल तर वंचितला कोणत्या ना कोणत्या युती किंवा आघाडीशी सलगी करावीच लागेल। यंदाही त्यांच्यापुढे महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन्ही ऑप्शन्स आहेत। पण भाजपशी असलेले वैचारिक मतभेद तसंच मवियासोबत तुलनेनं जवळची आणि अपिलिंग असणारी आघाडी असल्यानं प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीकडे जास्त कल आहे। कदाचित म्हणूनच ठाकरेंनी शिवशक्ती प्लस भीमशक्तीचा नारा देऊन वंचितशी युती केलेली आहे। दुसरा लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे वंचितला ज्या 8 ते 10 लोकसभेच्या जागांची अपेक्षा आहे तिथं तर महाविकास आघाडीची साथ मिळाली तर वंचितच्या जागा निवडून येऊ शकतात। कारण त्यावेळी मराठा, ओबीसी आणि वंचित समाजाचं सोशल इंजिनिअरिंग प्रकाश आंबेडकरांना साध्य करता येईल आणि तो वंचितची ताकद वाढवण्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय ठरू शकतो। अकोल्यात त्यांनी अशा पद्धतीचं सोशल इंजिनिअरिंग साधलं होतं आणि आता तो प्रयोग त्यांना संपूर्ण राज्यात राबवण्याची नामी संधी आहे। त्यामुळे राज्यात वंचितची पॉवर वाढण्यास मदत होईल म्हणून आंबेडकर सध्या त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत। पण अनेक जण त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात की प्रकाश आंबेडकर हे दोन्ही दगडावर पाय ठेवून राहतात। पण तसा खोलवर जाऊन विचार केला तर प्रकाश आंबेडकरांनी जो टेक घेतलाय त्यामागे त्यांची दूरदृष्टी असल्याचं बोललं जाते। म्हणजे समजा ज्या 8 ते 10 जागांची त्यांनी मागणी केली आहे त्यापैकी किमान 7 किंवा 8 जरी निवडून आल्या तरी राज्यात प्रकाश आंबेडकर आणि वंचितचा एक प्रभावी सेर राहील। आमची संघटना फक्त युती किंवा आघाडीत सामील होण्यासाठी नाही, आम्ही स्वबळावर लढू शकतो आणि जिंकून सुद्धा येऊ शकतो असा एक मेसेज राज्यात जाईल आणि त्याचा आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा किंवा स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत वंचित एक ताकदवान पक्ष म्हणून राज्यात समोर येईल। अशा आंबेडकरांची स्ट्रॅटेजी या ठिकाणी त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट होताना दिसते।
त्यामुळे राज्यात वंचितची बार्गेनिंग पॉवर देखील वाढण्यास मदत होईल असे जाणकारांचं मत आहे। पण त्यासाठी आता जागा वाटपाबद्दल वंचितचं जे मवियाशी युद्ध सुरू आहे ते जिंकून वंचितला किमान 8 ते 10 जागा पदरात पाडून घेणं आवश्यक आहे। आणि सध्या राज्यातल्या मुख्य पक्षांची विखुरलेली ताकद पाहता बार्गेनिंग करण्याची प्रस्थापित राजकारण्यांना बगल देत दलित वंचित शोषित घटकांची सत्ता आणण्यासाठी किंवा एकूणच पक्षाचं राजकारण वरच्या स्केलला नेऊन गेअरअप करण्याची हीच ती वेळ आहे याची प्रकाश आंबेडकरांना जाणीव आहे। पण येत्या काळात मतदार त्यांना कसं स्वीकारतायत हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे। दरम्यान आंबेडकरांच्या या भूमिकेवर मवियाचे नेते तर आम्ही सगळे एक आहोत, आम्ही भाजपला हरवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी एक आहोत, आमची वंचितसोबत चर्चा सुरू आहे अशी सारवासारव करत असतातच। पण प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय? येत्या काळात वंचित मवियासोबत राहील, महायुतीसोबत जाईल की स्वबळावर लढेल? मविया वंचितला जागा वाटपात झुकतं माप देईल का? तुमची मतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विषयच भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।